नमस्कार, मी विद्या शेळके. या जेवायला. आज खूप सकाळी लवकर उठले होते. रात्री खूप उशिरा आले. संभाजीनगरला होते आज आणि परत बुकिंग घेऊन मला निघायचं होतं मुंबईसाठी. बुकिंग होती माझ्या शिर्डीवरून. घरून निघाले आणि शिर्डीचा प्रवास सुरू केला आरोईला. आणि वहिनी तर मुंबईला होत्या, जयश्रीला म्हणजेच माझ्या भाचीला. त्या दोघींना पैसे दिले आणि मी केला माझा पुढचा प्रवास सुरू. तेवढ्यात श्याम भाऊ पाणी भरत होते आणि त्यांनाही म्हटलं, चांगले बायकोच्या हाताखाली प्रत्येक पुरुषांनी हे काम केलंच पाहिजे. त्यांच्या आई त्यांच्यासोबत होत्या. त्यांच्या दोघांनाही पाणी भरताना बघून छान वाटलं आणि नंतर म्हटलं, चला आता आपणही निघूया पुढच्या प्रवासासाठी. तर आम्ही निघालो. आम्ही म्हणजेच मी निघाले शिर्डीच्या दिशेला. शिर्डीच्या दिशेला जात असतानाच लगेच टोल लागला मला. हा धुळे सोलापूर एक्सप्रेसवेवरचा टोल नाका आहे. संभाजीनगरच्या जवळचा बायपास म्हणू शकतो आपण. आणि इथून एक मिनिमम 10 ते 11 किलोमीटरवर समृद्धीचा एक्झिट आहे. म्हणजे आपण इथून समृद्धी घेऊ शकतो. त्याच्यानंतर समृद्धीला आले. परत शिर्डीला पोहोचायचं होतं, त्यामुळे लगेचच शिर्डीमध्ये सुद्धा रस्त्याची कामं चालू होती. कसे तरी सिंगल रोड चालू होता. शिर्डीमध्ये पोहोचले. इथे येऊन पाहिलं तर लाईन खूप मोठी होती आणि माझ्याकडे वेळ कमी होता. त्यामुळे पेट्रोल टाकून घेतलं. इथे किचकिच करत बसले नाही. त्या दादांना रिक्वेस्ट केली की मला डायरेक्टली देतील का म्हटलं ते CNG भरून. म्हटले, नाही मॅम, आम्ही इथं लाड करत नाही. मला माहिती आहे म्हटलं, कोणीच ओळख असल्याशिवाय देत नाही. त्याच्यामुळं जे माझ्या ओळखीचे आहेत ते लोक खरंच त्यांच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. कारण की ज्यावेळेस मी बायपासला असते, भिवंडी बायपासला गौरव पंपावर मला कधीही लाईन लावायची गरज पडली नाही. कारण की त्यांना माहिती आहे की या बाईला झोपायला वेळ भेटत नाही, तेव्हा लाईनीत उभं ठेवून उगाच तिचा वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण हिला CNG दिलेला बरा. एक समजून घेतात, म्हणतात ना, एक लेडीजच्या जो प्रॉब्लेम्स असतात ना, काही लोक हे समजून घेतात. काही लोकांना काही फरक पडत नाही. त्यानंतर तिथे जवळच एक वॉशिंग सेंटर होतं. तिथे आले मी. तिथे वॉशिंग करायला कार लावली. खूप छान पद्धतीने त्यांनी मॅटिंग वगैरे काढून सगळी घाण व्यवस्थित गाडीतली क्लीन करून घेतली. कारण की मला प्रत्येक पॅसेंजर गाडीत बसवायच्या आधी खूप छान पद्धतीने मला माझी गाडी क्लीन करायला आवडते. आणि हे सगळं माझं सामान, काही डायरीज होत्या साईबाबांच्या आणि काही माझे वस्तू होत्या, कानातले वगैरे. आणि त्यानंतर मी माझी व्यवस्थित गाडी त्यांच्याकडनं क्लीन करून घेतली. 10 ते 15 मिनटात दादाला म्हटलं फास्टमध्ये करा. एकचा पिकअप आहे माझा आणि इथेच मला 1:45 झालेला होता. 15 मिनटं दिलेले होते, पण शेवटी असतं ना की तुम्ही दिलेल्या वेळात. आणि तसंही पॅसेंजरसाठीच मी गाडी क्लीन करून घेत होते. तर त्यांना सांगितलं पॅसेंजरला आपण कॉल करून की मला एक 10 मिनटं थोडंसं लेट फास्ट होईल, पण मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करते. त्यांनी सगळी घाण व्यवस्थित काढून घेतली. त्यानंतर त्यांना वॅक्यूम लावून ती जेवढी पण गाडीच्या पाठीमागून ते पुढच्या सीटपर्यंत जी काही घाण आणलेली होती, खरंच इथं आल्यानंतर एक जी त्यांची टेक्निक होती ना, ती खूप छान होती आणि खूप छान पद्धतीने आवडली होती मला. काही हे वॅक्यूम मागे नेतात, पुढे आणतात, इकडं ने तिकडं ने. यांनी आधी सगळी हवेने सगळी घाण पुढे घेतली. त्यानंतर एकाच ठिकाणी वॅक्यूमने तो कचरा काढून घेतला. त्यानंतर मॅट धुवून टाकले आणि लगेचच माझी कार ही वॉश करायला घेतली. दोघांनीही खूप छान आणि सुंदर अशी वॉशिंग केलेली होती. मंदिरापासून मोजून एक 400 मीटरवर हे वॉशिंग सेंटर होतं. पिंपळखेड रोडला. पिंपळगाव रोड आहे का पिंपळखेड काही माहीत नाही, पण खूप छान आहे. ह्या रोडला आल्यानंतर मी याच्या आधी इथं वॉशिंग केलेली होती. जी मी ज्या वेळेस त्यांना सांगितलेलं 10 ते 15 मिनटात, त्याच वेळेत त्यांनी मला कार वॉश करून दिली. जास्त वेळ न घेता गेल्या माझी गाडी वॉशिंगला घेतली. असे कारणं नाही दिले की मॅडम गाडी आहे, अभी नाही होगा, बाद में होगा, आणि 10 मिनटं रोखून 15 मिनटं. माझ्या वेळेची किंमत करून त्यांनी पटकन मला गाडी वॉश करून दिली. त्यासाठी दादांना खरंच मनापासून थँक्यू.
त्यानंतर मी माझे वेळेत एक फक्त 10 मिनटं लेट होते, वेळेत पॅसेंजर पिकअप केले आणि आणलं मॅकडोनलला. त्यांनी त्यांच्यासाठी काही खायचे वस्तू घ्यायच्या होत्या, त्या वस्तू वगैरे घेतल्या आणि माझ्या गाडीमध्ये CNG होता 2 ते 3 पॉईंट फक्त. मला वाटलं होतं की शनी शिंगणापूरपर्यंत गाडी आरामात पोहोचेल. माझा आजचा प्रवास होता शिर्डीवरून शनी शिंगणापूरवरून पुन्हा मुंबई असा हा रूट असल्यामुळं शिर्डीवरून आम्ही थेट निघालो शनी शिंगणापूरच्या दिशेला. मॅकडोनल्डमधून त्यांना जे काही पार्सल घ्यायचं होतं रस्त्यात खायला, त्यांनी ते सगळं घेतलं. चेकआउट वगैरे त्यांचा खूप लवकर झालेला होता, म्हणून 12ची आरती झाल्यानंतर त्यांना निघायचं होतं. तर त्यांनी त्यांचं प्लॅनिंग प्रवासाचं हे ऑलरेडी खूप छान केलेलं होतं. दुपारची आरती घेऊन आम्ही शनी शिंगणापूरला जस्ट निघालो होतो आणि बाबांचंही मी बाहेरूनच दर्शन घेतलं. आज काही नाही मला मंदिरात जाऊन दर्शन घेता आलं, नाही चावडीवर जाता आलं, कारण की वेळ खूप कमी असल्यामुळं म्हणलं ठीक आहे. शेवटी फायनली मी शनी शिंगणापूर येथे पोहोचले. गाडी पार्क नाही केली, तिथं गेटवर पॅसेंजरला उतरून दिलं आणि सगळ्यात पहिले निघाले मी CNG भरण्यासाठी. तुम्ही म्हणाल का, तर गाडी बऱ्याच वेळापासून पेट्रोलवर लागली होती. राहुरीच्या पाठीमागच गाडी पेट्रोलवर असल्यामुळं इथून मोजून एक 6 किलोमीटरवर शनी शिंगणापूरच्या तिकडच्या रोडला एक CNG पंप होता, तिथे आले. तिथं आल्यानंतर गाडी CNG भरायला लावली आणि हा माझ्या पुढच्या गाडीच्या नंतर माझी गाडी लावली. तुम्ही इथं माझ्यासोबत काय स्कॅम होतो आहे ना, हा लक्ष देऊन बघा. इथे गाडीमध्ये मोजून 500 काहीतरी 72 रुपयाचा CNG बसला आणि नंतर त्यांना म्हटलं डबल चालू करा, तर परत 283 रुपयाचा बसला. 2दा मी त्यांना पंप हे चालू करायला लावलेला, कारण की पेट्रोलवर गाडी असतानासुद्धा त्याच्यात अगोदर 1 टाईममध्ये पूर्ण गॅस बसला नव्हता, फक्त 5.5 किलो गॅस बसलेला. त्यामुळं डबल मी चालू करायला लावला. आज 3-4 वेळेस माझ्यासोबत असंच झालं. त्यानंतर परत मी शनी शिंगणापूरच्या मंदिराजवळ आले. तोपर्यंत पॅसेंजरचं दर्शन वगैरे झालं होतं. पॅसेंजर मंदिरातून मी गाडी पार्क करून मंदिरातच जात होते दर्शनाला. तेवढ्यात पॅसेंजर पण आले. त्यांना म्हटलं मी 2च मिनटात दर्शन घेऊन येते, कारण की जसं इथे मोबाईल अलाउड आहे, तर मला लेट फास्ट झालं पॅसेंजरसोबत, तसं शिर्डीला नाही आहे. त्याच्यानंतर लांबूनच शनी शिंगणापूरमध्ये जाऊन शनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि लगेचच मी पटकन बाहेर निघाले. थोडंसं आईला प्रसाद घेतला आणि म्हटलं चला आता आपण आपला परत मुंबईचा प्रवास सुरू करूया. तेवढ्यात मॅडमने काहीतरी मागे घेतलेलं ज्यूस वगैरे सांडवलं आणि पुढं असलेलं मॅटिंग ते त्याच्यावर टाकून दिलं, पेपर मॅटिंग जो होता तो. त्यानंतर म्हटलं आत्ताच गाडी धुतलेली, मॅडमने खराब पण केली. खायच्या वस्तू गाडीत असल्या की गाडी खराब होणार हे साहजिक होतं, पण तरी पण असं वाईट वाटतं की आपण गाडी धुवून 1-2 तासही होत नाही तर लगेच गाडी खराब पॅसेंजर करतात. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. पण आजचे पॅसेंजर हे दिल्लीचे असल्यामुळं खूप छान त्यांचा स्वभाव होता सगळ्यांचाच. आणि मग आम्ही निघालो आणि इतका जोरात पाऊस चालू झाला. शनी शिंगणापूर सोडल्यानंतर रस्त्यात दिसत नव्हता, इतका जोराचा पाऊस चालू होता. त्यानंतर आम्हाला सगळ्या मेंढरांचा एक पूर्ण हे ग्रुप भेटला. त्यानंतर म्हटलं चला, त्यांनाही वाट दिली, आम्हीही निघालो. खूप पाऊस होता, खूप म्हणजे खूप पाऊस होता की वायपर एवढा फास्ट असतानासुद्धा मला रस्ता काही एवढा क्लिअर दिसत नव्हता. पण एक अंदाजाने गाडी कशी तरी काढायचं ठरवलं. ही एडिटिंग आहे, व्हिडिओ फास्ट पळवला आहे कारण की तुम्हाला पुढचा प्रवास पूर्णपणे दाखवू शकते त्यासाठी. पण बरंच वेगात पाऊस चालू होता. त्यानंतर सिन्नरला आले, CNG भरायला पुन्हा एकदा गाडी लावली. इथे पण माझ्यासोबत तेच झालं, पण हा स्टाफ नवीन असल्यामुळं यांना खूप घाई राहते CNG मध्येच बंद करण्याची. तर तुम्ही बघा, इथे पण फक्त 5 किलो गॅस त्यांनी दिला. इथेही पहिल्याचा CNG थोडाफार होता, तर तिथे पण त्यांनी लवकर बंद करून टाकलं. ते 2 मिनटं थांबून परत CNG जो जातो तर त्यांनी ते काही पूर्णपणे भरून दिला नाही. मग इथून
मला कल्याण म्हणजे बायपास फक्त आमने सोडूसपर्यंत CNG पुरला. आमनेच्या टोलवर जशी मी आले तसा CNG संपलेला होता. मी पुढं तुम्हाला ते दाखवतेच. त्यानंतर समृद्धीलाही लागल्यानंतर जसा कसाऱ्या घाटाचा बोगदा क्रॉस केला तसंच आम्हाला खूप सारा असा पाऊस सुरू झाला. तो पाऊस तिथून स्टार्ट झाला होता तर पॅसेंजर ड्रॉप करूसपर्यंत मला पाऊस कंटिन्यू लागला होता. त्यानंतर म्हटलं मुंबईत गेल्यानंतर पाऊस कमी असेल, पण कुठेही थोडाही पाऊस कमी नव्हता. अंजूर फाट्याला आले, तुम्ही बघू शकता पेट्रोलवर गाडी होती. पुन्हा आज इथे पण तीच सिच्युएशन होती की CNG भरायला गाडी लावते आणि शेवटचे 2-3 पॉईंट हे रिकामे राहतात. तिथे 103 रुपये CNG होता शनी शिंगणापूरमध्ये आणि 96 सिन्नरमध्ये होता आणि मुंबईमध्ये 86 रुपीज होता. मुंबईच्या कल्याण फाट्याच्या पुढेच भरला मी. हे बघा तुम्ही बघू शकता 2 पॉईंट यात पण त्यांनी शिल्लकच ठेवले. त्याच्यानंतर अंधेरीला आले. 24 असं काहीतरी हॉटेलचं नाव होतं. त्यांना ड्रॉप केलं, पॅसेंजरचं फीडबॅक व्हिडिओ घेतला. चला आता ऐकूया. मैम स्टार्ट. हाँ जी, हमारा पिकअप था शिरडी से और फिर वहाँ से हम शनिधाम गए, फिर हम यहाँ मुंबई आए. सारे रास्ते हमें फील ही नहीं हुआ कि हम किसी कैब ड्राइवर के साथ हैं. हमें एज अ फैमिली लगा और ड्राइविंग इतनी हैवी रेनफॉल में भी हमें फील ही नहीं हो रहा था कि मतलब इतनी स्मूथ ड्राइविंग और कुछ भी गलत बीच में कहीं ऐसा नहीं हुआ. बहुत इंजॉय किया, बहुत बिल्कुल फैमिली की तरह. थैंक यू मैम. अमेजिंग अमेजिंग अमेजिंग. मतलब आई डोंट हैव वर्ड्स. मतलब आई फील वेरी प्राउड कि हाँ हम इतनी कंफर्टेबली इतना लॉन्ग डिस्टेंस करके आए हैं. एंड आई विल श्योरली रेकमेंड हर फॉर एवरीवन. जब भी आप कहीं जाओ प्लीज बुक हर. सेफ ड्राइव एंड इट विल बी फन. Just like what my mom just said, you'll feel like you're accompanied by a family member only and not someone else. Very well done. थँक यू मॅम. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. Thank त्यानंतर मॅडमला ड्रॉप केलं, त्यांच्या पूर्ण फॅमिलीला. त्यांचा पूर्ण प्रवास एकदम सेफली मी पार पाडला, जे माझं नेहमीच कर्तव्य असतं. आणि मी निघाले माझ्या घरी. तुम्हालाही माझे असेच व्हिडिओ नेहमी आवडत असेल तर प्लीज असाच सपोर्ट राहू द्या. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.